महाराष्ट्रातील नद्यांचे प्रामुख्याने त्यांच्या वाहण्याच्या दिशेवरून वर्गीकरण केले जाते. सह्याद्री पर्वताच्या रांगांमुळे आणि जमिनीच्या उतारामुळे काही मोजक्या नद्या उत्तर दिशेला वाहत जाऊन तापी किंवा नर्मदा नदीला मिळतात. महाराष्ट्रातील प्रमुख उत्तर वाहिनी नद्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. तापी नदीच्या उपनद्या. तापी ही स्वतः पश्चिम वाहिनी नदी असली तरी खानदेशातील अनेक नद्या तिला मिळण्यासाठी उत्तर दिशेला वाहतात. त्यांना उत्तर वाहिनी नद्या म्हटले जाते. पांझरा ही नदी धुळे जिल्ह्यातून वाहते. बुटी ही देखील तापीची एक महत्वाची उपनदी आहे. शिवा नंदुरबार जिल्ह्यातील महत्वाची उत्तर वाहिनी नदी. गोमती ही सुद्धा तापीला उत्तर दिशेकडून येऊन मिळते. 2. नर्मदा नदीच्या उपनद्या. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमेवरून नंदुरबार जिल्हा वाहते. तिला मिळणाऱ्या काही नद्या उत्तर वाहिनी आहेत. उदयी, देवगंगा. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. खानदेशचा उतार. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव जमिनीचा उतार उत्तरेकडे तापी खोऱ्याच्या दिशेने असल्याने येथे उत्तर वाहिनी नद्यांचे प्रमाण जास्त आहे. नद्यांचे संगम. या नद्या सह्याद्रीच्या सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमध्ये उगम पावतात आणि उत्तरेकडे वाहत जाऊन मुख्य तापी नदीला मिळतात.